सुशील. एक विकेटच्या मोबदल्यात 4 धावा झाल्यात. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. जयदीप गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि आता एक विकेट देखील मिळवून दिली आहे संघाला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. हलक्या हाताने कटवण्याचा प्रयत्न होता चेंडूला. थोडस इथे गचाळस क्षेत्ररक्षण. 2 धावा सोडण्याचा इथं प्रयत्न आहे का? मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या पोहोचली ती 5. 1-5. स्ट्राईकला पुन्हा आता नवीन फलंदाज देवदास. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न असेल का? आणि दुसरी धाव देखील इथे चोरण्याचा प्रयत्न आहे. पंचाने मात्र इथे निर्णय कळवायचा आहे. नॉट आउट. पंचाने इथे उत्तमरित्या निर्णय कळवलाय. सँडी इथे पंच म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत ते पंच सावंत. जयदीप गोलंदाजी मार्कवरती पुन्हा परततोय. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आपल्या 5 चेंडूंवरती. राईट आर्मवर द मारा करतोय. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. अगदी कसून अशी गोलंदाजी केली आहे. 7 धावा फक्त दिल्यात आणि 7 धावा म्हणजे माफक म्हणाव्या लागतील. नवीन गोलंदाज आता कोण येतोय दुसऱ्या षटकासाठी बघणं गरजेचं आहे. अर्थातच या सामन्यामध्ये चांगली घोडदौड चालू ठेवण्यासाठी देवदास आणि सुशील याला फटकेबाजी करणं गरजेचं आहे. 3 षटकांचा हा खेळ. पहिलं षटक पार पडले आणि षटका अखेरीस धावसंख्या आहे ती 7. नवीन गोलंदाज ऋतिक. नवीन गोलंदाज दाखल झालाय तो ऋतिक. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन 8-9 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. बुमरा स्टाईल बघायला मिळते. पहिला चेंडू तितकाच उत्तम असा फटका जातोय तो मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावेसाठी खणखणीत षटकार खेचलाय आणि षटकार खेचलाय कुणी तर सुशीलने. धाव संख्या पोहोचली ती आता 13. मोठमोठे फटके मारतोय सुशील. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करवताना कर्णधार. कशा प्रकारे आता सामना करतील सुशील. या सामन्यासाठी उत्तम असं अंपायरिंग बघायला मिळते. निकेश सावंत आणि त्यांना या सामन्यामध्ये साथ देत आहेत ते संदीप सँडी. चांगला असा रंगलेला हा सामना. राख्याचा येईल आता मग मी येतो.
पुन्हा एकदा अडथळ्यानंतर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज ऋतिक पुढचा चेंडू घेऊन सज्ज आणि पंचाने मात्र हा निर्धाव चेंडू डिक्लेअर केलाय. चांगला चेंडू वाईडलँड यॉर्कर म्हणता येईल. समजला नाहीये तो फलंदाज सुशील याला. मोठे फटके मारण्यासाठी नावाजला जातो सुशील. पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढचा चेंडू घेऊन धावायला सुरुवात केली. शॉर्ट लेनचा हा चेंडू कटवला गेलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र तिथे झेलबाद होण्याची शक्यता होती. मात्र कॅच ड्रॉप झालाय तो क्षेत्ररक्षकाकडून. हातातला कॅच सोडला गेलाय आणि ही अपेक्षा नसेल त्याच्या संघ सहकार्याकडून त्यांना. या पुढचा सामना गोमाने बॉईज आणि साई दुर्गा 11 खालील वाडी यांच्यात तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पुन्हा बॅट फिरवली आहे. चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि आता पुन्हा एकदा 2 धावा चोरल्यात. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली आहे 16. एक बाद 16. ऋतिक संमिश्र असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. मोठा फटका मारला हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती मात्र चेंडू जातोय तो 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्येत होते भर. इथे झेलबाद होण्याची शक्यता होती मात्र क्षेत्ररक्षकाला बाउंड्रीचा अंदाज आला नाहीये. क्षेत्ररक्षणात आता बदल करताना पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली आहे 20. धावसंख्या पोहोचली 20. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी करतोय तो गोलंदाज ऋतिक. पुढचा चेंडू आणि आता मात्र लॉफ्टेड शॉट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. आता मात्र कोणतीही चूक नाही आणि क्षेत्ररक्षकाने इथे पुन्हा एकदा चांगला झेल टिपलाय. महेंद्र याच्याद्वारे हा टिपलेला झेल. या आधी सुद्धा त्याने एक झेल चांगल्यारीत्या पकडला होता आणि आता सुद्धा पकडतोय. धावसंख्या आहे ती 20. 2 षटक संपलेत आणि धावसंख्या आहे 20 म्हणजेच 10च्या रणगतीने चाललेला हा स्कोर कार्ड. नवीन फलंदाज आलेत आता मैदानात. अमित नॉन स्ट्राईकला आता अमित बघायला मिळत आहेत. सामना करतील फलंदाज सुशील. या पुढचा सामना गोमाने बॉईज आणि साई दुर्गा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. गोलंदाज अक्षय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय. अक्षय नाम तो सुना ही होगा. 7-8 पावलांचा रनअप घेऊन धावायला सुरुवात केली. मोठा फटका मारण्याचा इथे मनसुबा मात्र अयशस्वी ठरलाय आणि चेंडू झालाय तो निर्धाव. चेंडूने काटा बदललाय. पहिला चेंडू चांगला टाकलाय. दुसरा चेंडू टाकायला सुद्धा सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. चांगला चेंडू चांगला असा चेंडू. त्याचा फायदा उठवता आला नाहीये. एक धाव नक्कीच चोरली आणि धाव चोरली गेली ती म्हणजे बाईच्या स्वरूपात. नवीन फलंदाज अमित
पहिल्यांदा स्ट्राईक वरती मोठा फटका भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे एक धाव चोरण्याचा देखील प्रयत्न करतायत आणि एक धाव देखील चोरतायत आणि आनंदाची त्यांच्यासाठी बाब म्हणजे एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात देखील मिळते. म्हणजेच 2 धावेने धावसंख्येत झाली भर. धावसंख्या पोहोचली 23. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाले ते ऋतिक. 2 चेंडू आणि 2 धावा दिल्यात आतापर्यंत. आता मात्र चांगला कमबॅक, चांगला वायडर लेनचा चेंडू टाकला गेलाय. निर्धाव झालाय चेंडू. फलंदाजाला समजला नाही चेंडू आणि धाव संख्या आहे तिथेच म्हणजे 23. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्जलाय. स्लोअरवर टाकलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. झेल टिपलाय आणि ऋतिक याने झेल टिपलाय अक्षयच्या गोलंदाजीवरती. सुशील आपली विकेट देऊन माघारी परतलेत. नवीन फलंदाज आता दाखल झालेत. 45 रोहित. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्याचा कशा प्रकारे समाचार घेत आहेत हे बघणं गरजेचं आहे, कारण हा सामना जिंकण्यासाठी मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे. ती धावा चांगल्या अशा धावफलकावरती लावण्यासाठी. काहीसा संतपणे चाललेला खेळ, कारण आतापर्यंत फक्त 23 धावा जोडल्या गेल्यात आणि शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. अक्षय पुढचा चेंडू घेऊन आणि कटवला गेलाय तो लेग ग्लान्सच्या स्वरूपात 1 धावेसाठी. एका धावेवरती समाधान झाले फलंदाज. या एका धावेने धावसंख्येत झाले भर. धावसंख्या झाली 24. षटकातील शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती सामना करेल तो अमित. म्हणावी तशी इथे फलंदाजी बघायला मिळाली नाहीये, कारण 24 धावाच आतापर्यंत जोडता आल्यात या स्कोर बोर्डवरती. अक्षय शेवटचा चेंडू घेऊन चांगला चेंडू, त्याचा मात्र फायदा उचलता आला नाहीये आणि चेंडू झाला निर्धाव. शेवटच्या चेंडूवरती धाव बाद झालाय रोहित. अमित आउट झालाय धावबाद आणि जिंकण्यासाठी ते टार्गेट सेट झाले ते म्हणजे 25. 18 चेंडू आणि 25 धावा. काहीस माफक असं आव्हान दिसतंय, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही निर्णय घेणं चूक ठरेल. या पुढचा होणारा सामना गोमाने बॉईज आणि साई दुर्गा 11. या सामन्यात गोमाने बॉईज संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि कौल घेतलाय तो गोलंदाजीचा.
साई दुर्गा गोमाने बॉईज संघाने कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. नाही त्यांनी नाही अजून ह्याची बाकी आहे वाघजाई त्यांचं नाव काय मग? वाघजाई माफ करा, वाघजाई संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. वाघजाईची यांची बॅटिंग आहे हे बॅटिंग आहे, हे बॉलिंग आहे का? कलदोडी वीरवाडी वाघजाई संघाचे 2 फलंदाज मैदानात दाखल होताना बबलू आणि राजू. काय नाव राजेश आणि अक्षय ना बबलू म्हणजे अक्षय मैदानात दाखल होताना फलंदाजीसाठी. त्याच्या सोबत आहेत ते राजू. मापकाचं आवाहन घेऊन मैदानात दाखल होताना 25 धावेचं. TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून हे सामने प्रक्षेपित होत आहेत YouTube वरती. या सामन्याला सुरुवात होते. या सामन्यातील दुसरी इनिंग जिंकण्यासाठी 25 धावांचं आवाहन घेऊन मैदानात दाखल झालेत ते राजेश आणि अक्षय. कशा प्रकारे सामना करतील या सामन्यात. गोलंदाजीसाठी आलाय तो अमित. 8-9 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय तो गोलंदाजीसाठी. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकला चेंडू. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती इथे अपील केले गेले आणि इथे बॅटची कड लागून यष्टीरक्षकाने झेल घेतलाय आणि झेल बाद होऊन माघारी परतलेत ते राजेश. नागेश यष्टीरक्षक. चांगला कॅच पकडला गेला त्यांच्या मार्फत. नवीन फलंदाज मैदानात जाताना महेंद्र. पहिल्या चेंडूवरती हादरा देण्यात यशस्वी ठरलेत वीरवाडी कळजोंडी संघाचे गोलंदाज अमित. महेंद्र आता जातील फलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट मिळवलाय. गोल्डन डक झालाय तो राजेश. अमित उंच पुरा असा हा गोलंदाज दिसतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा करतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय आता महेंद्र. सामना करेल पहिला चेंडू अमित याचा. थोडासा इथे फंबल झालाय. मला वाटतं धावताना थोडस त्याला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमित. शॉर्ट लेनचा चेंडू सरळ जातोय. चेंडू एक धावेसाठी तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव चोरले. दुसरी धाव देखील पूर्ण करतायत. चांगला अडवला होता मात्र त्यानंतर थोडासा फंबल बघायला मिळतो किरण कडून. पंचवीस धावांचं मापक आवाहन घेऊन मैदानात उतरले आहेत. मात्र त्या 25 धावा पूर्ण करताना देखील घाम निघताना दिसतोय. अमित चांगला गोलंदाज सिद्ध झालाय आतापर्यंत या चेंडूंमध्ये. 2 चेंडूमध्ये 1 विकेट मिळवून दिली आणि थोडा बाउन्स लेन्सचा हा चेंडू पंचाने मात्र वाईट दिलाय. या अतिरिक्त एका धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाले 3.
वरकटलाय थोडासा अमित. गोलंदाजीसाठी पुन्हा बॉलिंग मार्कवरती परतताना स्टेप आउट होऊन मारलेला फटका सरळ बॅटने सरळ जातोय आणि चेंडू खालती होता तो किरण, मात्र चेंडू गेलाय तो सीमारेषे पार. 6 धावेसाठी षटकार. या 6 धावेने धावसंख्येत झाली आहे भर. या धावा वाढतायत आणि त्या वाढल्यात 9. झेल होण्याची शक्यता होती, मात्र थोडस ते खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल किरण कडून. मगाशी सुद्धा त्याच्याकडून एक फंबल बघायला मिळाला होता. मात्र क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात. एखादा चांगला खेळाडू एखाद दिवशी वाईट देखील सिद्ध होतो आपल्या संघासाठी. तसाच काहीसा किरण इथे सिद्ध होताना दिसतोय. मात्र या पुढच्या चेंडूवरती नक्कीच तो उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा ठेवू आपण. हा सामना इथे नक्कीच फिरला असता, कारण एक विकेट आधीच गमावली आहे. ही दुसरी विकेट झाली असती. अमित पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळलाय. आता आहे तो रोहित, आणि रोहित याने मात्र आता कोणतीही चूक केली नाहीये. झेलबाद करतोय आणि झेलबाद झालाय तो महेंद्र. या आधीच्या चेंडूवरती एक षटकार मारला होता त्याने, आणि आता मात्र झेलबाद होऊन माघारी परततोय. खरं तर किरण याने जर मगाशी त्याचा झेल टिपला असता तर त्याची खेळी मगाशीच पूर्णत्वास गेली असती. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज दाखल होतो यश. वाघजाई संघाकडून यश दाखल होतो तो मैदानात. फलंदाजीसाठी कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघणं गरजेचं आहे. काहीसा संत गतीने खेळ म्हणावा लागेल. वेगाने खेळणं गरजेचं आहे. पंच सामन्याला लवकर सुरुवात करून घ्यायची. अमित सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. संमिश्र असं गोलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र निर्धाव झालाय चेंडू. चांगला चेंडू होता. चेंडूने टप्पा पडल्यानंतर आपली गती बदलली होती. निर्धाव झालाय चेंडू. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी आहे आणि 9 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्यात. दोन्ही फलंदाज नौके या खेळपट्टीवरती. अमित कशा प्रकारे गोलंदाजी करतो या शेवटच्या चेंडूवरती. चांगला इथे चेंडू, मात्र यष्टीरक्षकाकडून थोडासा इथे फंबल बघायला मिळालाय. एक धाव चोरले त्या स्वरूपात, आणि धाव संख्या झाली ती 10. म्हणजेच आता समीकरण झालंय ते 12 चेंडू आणि 15 धावा. धाव संख्या पोहोचली डबल फिगर मध्ये 10. बारा चेंडू आणि 15 धावा असं समीकरण इथे दिसून येते. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज आलाय तो नागेश. कशा प्रकारे आपल्या संघाला योगदान देतोय. अजूनही सामना दोन्ही बाजूने दिसतोय. 12 चेंडू आणि 15 धावा. आधीच्या 12 चेंडू मध्ये फक्त माफ करा 6 चेंडू मध्ये 10 धावा जोडण्यात यशस्वी झालेत. पुढचे 12 चेंडू आणि 15 धावा समीकरण इथे सेट झाले. सामना करेल तो फलंदाज यश. कशा प्रकारे सामना करेल गोलंदाजाचा नागेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. धावायला सुरुवात केली. लेफ्ट हँडेड बॉलर पहिलाच चेंडू आणि पहिला चेंडू जातोय तो 6 धावेसाठी सीमारेषेच्या बाहेर. चांगला फटका बघायला मिळाला तो यशाच्या फलंदाजीतून. उंच पुरा असा हा खेळाडू फायदा उचलतोय. अगदी टप्प्यात आला होता चेंडू आणि टप्प्यात आल्यानंतर बरोबर असा कार्यक्रम केलाय. या 6 धावेने धावसंख्या आता वाढली. धावसंख्या पोहोचली ती 16.
समीकरण आता बदलतंय. 11 चेंडू आणि आता फक्त 9 धावेची आवश्यकता. नागेश पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. आता मात्र चांगला चेंडू 1 धावेसाठी कटवलाय तो लेग साईडच्या दिशेने. 1 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 17. समीकरण पुन्हा बदललंय. 10 चेंडू आणि 8 धावा. सामना आता करेल तो अक्षय बब्बू. नागेश लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नागेश धावायला सुरुवात केली आहे. चांगला असा पॉइंटच्या दिशेने कटवला चेंडू. 1 धावेचा प्रयत्न आणि 1 धाव देखील पूर्ण केली गेली. चांगल्या प्रकारे कटवलाय. 1 धाव जोडतोय. धाव संख्या झाली ती 18. जिंकण्यासाठी आता फक्त 7 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आलेत ते पुन्हा परतून यश. मोठा फटका खेळण्यात यशला इथे यश आलंय आणि 6 धावेसाठी फटका खेळला गेलाय तो मिड विकेटच्या डोक्यावरून. या 6 धावेने आता धाव संख्येत भर आणि जिंकण्यासाठी फक्त आता 1 धावेची आवश्यकता आहे. मला वाटतं याच षटकात हा सामना संपवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. 8 चेंडू आणि 1 धाव आवश्यक आहे हा सामना ऑफिशियल रित्या जिंकण्यासाठी वाघजाई संघाला. आणि इथे हा विजय नागेशाने देऊन टाकलाय. अतिरिक्त 1 धाव दिली आहे या चेंडूवरती आणि हा सामना जिंकलाय तो वाघजाई संघाने. पुढील वाटचालीसाठी वाघजाई संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि वीरवाडी कळजोडणी संघाने या सामन्यात उत्तम कामगिरी करून या मंडळाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद.